आणि आज आपण नवीन विषय शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. आजचा आपला विषय हा आहे देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा आपला आजचा विषय आहे. आणि ह्या विषयाकडे जाण्या अगोदर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी तुम्ही काय, देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय काय करतात, काय तुम्ही सांगू शकता? काय काय करतात तुम्ही देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी, एक एक करून? प्रेज द लॉर्ड. मी देवासोबत प्रामाणिक राहण्यासाठी रोज रात्री झोपण्याअगोदर बायबल वाचते आणि प्रार्थना पण करते. आणि जर एखाद्या वेळेस मला बायबलमध्ये जे वाचलं ते कळलं नाही, तर मी त्या गोष्टीसाठी पण परत प्रार्थना करते आणि कोणाला पण माझ्यापेक्षा मोठ्यांना विचारते मग. ओके. बायबल, देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी बायबल वाचत आहे, करत आहे. आणि बायबल वाचताना एखादी जर गोष्ट नाही समजली तर मग ती कुणाला तरी विचारून त्या गोष्टी संदर्भात जे काही खरं ज्ञान आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करून देवाशी प्रामाणिक राहत आहे. व्हेरी गुड, खूप सुंदर. आणखीन कोणी? प्रेज लॉर्ड. आवाज येतोय Praise the माझा? Lord. येत आहे, येत आहे. असं बायबल अध्ययन तर करतोच, परंतु बायबल अध्ययन केल्यानंतर त्याप्रमाणे चालणं. आणि कालच आपण एक गोष्ट शिकलो होतो की जो देवाचा पुढारी आहे किंवा जो पुढारी पण करत असतो त्याने पारदर्शकता दाखवावी. तर ती पारदर्शकता आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आणि जेणेकरून ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाही या गोष्टी आपल्या जीवनातून टाळाव्यात. आणि मग रोज प्रार्थना, बायबल स्टडी वगैरे करावी. तर ह्या गोष्टी आपण प्रामाणिक राहण्यासाठी करू. व्हेरी गुड. खूप सुंदर. देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी बायबल अध्ययन करत आहे आणि बायबलच्या वचनाप्रमाणे अ, चालण्याचा प्रयत्न करत आहे, जीवनामध्ये पारदर्शकता आणत आणत आहे. आणि खूप सुंदर. देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी ह्या गोष्टी आपण करत आहात. देवाला धन्यवाद असो. व्हेरी गुड. आणखीन कोणी काही सांगू शकतं की देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी तुम्ही काय करत आहात? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी देवाने जसे इतरांच्या जीवनामध्ये कार्य केलेत, म्हणजे कुणालाही कोणत्याही गोष्टीची गरज असली तर ती गोष्ट मी करण्याचा प्रयत्न करते. आणि हेच मला आवडतं, म्हणजे इतरांना मदत केली म्हणजे ते आनंदित असतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्यालाही आनंद होतो. आणि खरंच देवाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देवाने त्यामध्ये यश द्यावं हीच देवाला प्रार्थना. ओके, व्हेरी गुड. खूप सुंदर. देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी एकमेकांना मदत करत आहे आणि ते आवडतं देखील मदत करायला. आणि देव जसं ह्या मानव देहामध्ये ह्या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी येऊन राहिला, त्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सर्व जे प्रयत्न करत आहात ते सर्व चांगले आहे आणि तुम्ही ते करत राहायला पाहिजे. परंतु आणखीन काही आजच्या संध्याकाळच्या वेळेला मी ऍड करणार आहे. मी नाही तर देवाचा आत्मा ते ऍड करल. आणि आज आपण पाहणार आहोत देवाशी प्रामाणिक राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आपण पवित्र शास्त्र वाचतो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरांनी परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे राहण्याचा निर्णय घेतला. आणि ते कोणत्या भागामध्ये देवाशी प्रामाणिक राहिले हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि त्यातला पहिला जो भाग आहे, त्यातला पहिला जो भाग आहे तो हा आहे देवासोबत प्रामाणिक राहण्यासाठी तुम्ही केलं पाहिजे. त्यातला पहिला जो भाग आहे तो हा आहे परमेश्वरावर पूर्ण विश्वास जो आहे तो तुम्ही ठेवला पाहिजे. पहिला जो भाग आहे तो हा आहे परमेश्वरावर पूर्ण विश्वास तुम्ही
ठेवला पाहिजे. आणि पवित्र आपण उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्या 15व्या अध्यायाच्या 6व्या जे वचन आहे, त्या 6व्या वचनामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसतो. त्याचं नाव अब्राहम आहे. त्याचं नाव काय आहे? अब्राहम आहे. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाशी करार केला आणि अब्राहम त्याच्या जीवनामध्ये देवासोबत प्रामाणिक राहण्याच्या अनुषंगाने एक निर्णय घेतला अब्राहमाने. आणि तो निर्णय जर कोणता त्याने घेतला असेल तर तो आहे की परमेश्वरावरती पूर्णपणे विश्वास ठेवण्याचा. परमेश्वरावरती पूर्णपणे काय ठेवण्याचा? विश्वास ठेवण्याचा. आपण हे वचन वाचूया आणि ह्या वचनात काय लिहिलं आहे पहा. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणिला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की अब्राहमाने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे राहण्याकरता जर काय केलं असेल तर ते ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचन सांगत आहे की अब्राहमाने परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि अब्राहम हा परमेश्वरावर विश्वास ठेवण्या अगोदर आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक गोष्टींना मुकावं लागलं. आणि कोणत्या कोणत्या गोष्टींना त्याला मुकावं लागलं हे सर्व आपल्याला ज्या वेळेला आपण 12वा अध्याय वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या ठिकाणी अब्राहमाला परमेश्वर देवाने ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या सर्व त्याने केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याने ह्या गोष्टी केल्या यावरून आपल्याला हे समजून येतं की अब्राहमाने परमेश्वरावरती पूर्ण विश्वास काय केला होता? ठेवला होता. मग आपण ह्या भूतलावर अब्राहमासारखंच परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून परमेश्वराशी प्रामाणिक जे आहेत ते राहू शकतो. परंतु जगामध्ये वावरत असताना अनेक गोष्टी आपण परमेश्वरासोबत प्रामाणिक राहू नये या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि त्या गोष्टींना आपण नाही म्हणणं फार गरजेचं आहे. कारण अब्राहमाने उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये ज्या ज्या गोष्टी परमेश्वर देवाने त्याला करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्याने केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. अशी एकही गोष्ट नव्हती की जी त्याने आणि ती त्याने केली नाही, अशी एकही गोष्ट जीवनामध्ये नव्हती. आणि पहा, आपण पाहतो की ज्याप्रमाणे अब्राहम परमेश्वरासोबत विश्वासतेमध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणे चालला, तसंच आपण देखील परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रामाणिकपणे चाललो तर परमेश्वर हा आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण परमेश्वराचं वचनच ते आहे की मी तुला आशीर्वादित करेन. बघा, उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आपण काढू आणि त्या 12व्या अध्यायाचं 2रं वचन आणि 3रं वचन आपण वाचू. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन आणि तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. खूप सुंदर, व्हेरी गुड. बघा, परमेश्वर देव हा अब्राहमाशी बोलत आहे आणि परमेश्वर देव अब्राहमाला हे म्हणत आहे की मी तुला आशीर्वादित करेन. आता आपल्याला जर आशीर्वादित व्हायचं आहे
तर आपल्याला परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे, जो अब्राहमाने ठेवला. आणि मग देव हा आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या जीवनामध्ये हा निर्णय घेतला पाहिजे की काहीही झालं तरी मी देवाशी पूर्ण विश्वास ठेवल्या संदर्भात प्रामाणिक जे आहे ते वागल. जर अशा प्रकारे तुम्ही जर ह्या जीवनामध्ये परमेश्वरासोबत प्रामाणिक चालले तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि फक्त देव तुम्हाला आशीर्वादितच करणार नाही, तर त्याबरोबर तो तुमच्यापासून अनेकांना देखील आशीर्वादित करेल. तुमच्यापासून तो अनेकांना देखील काय करेल? आशीर्वादित करेल. जसं मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं की देवासोबत प्रामाणिकपणे चालण्याकरता तुम्ही काय करता, त्यावेळेला अनिता त्यांनी सांगितलं की मी इतरांना मदत करते. म्हणजे लक्ष द्या, देवासोबत प्रामाणिकपणे ज्यावेळेस आपण चालण्याचा निर्णय घेतो ना, त्यावेळेला देवाचे आशीर्वाद हे आपल्या जीवनावरती येताच येतात, परंतु आपल्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये देखील देवाचे जे आशीर्वाद आहे ते गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग पहिली गोष्ट आपण काय केलं पाहिजे? देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने जसं अब्राहम चालला तसं आपण देखील चाललं पाहिजे. याला म्हणतात देवासोबत प्रामाणिकपणे राहणं. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे देवाशी प्रामाणिकपणे राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यातला, तर प्रार्थना व देवाचं जे वचन आहे त्याच्यावरती आपण नेहमी ध्यान केलं पाहिजे, नेहमी आपण मनन केलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण दानिएलाचं पुस्तक आपण काढतो, पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण दानिएलाचं पुस्तक काढतो, दानिएलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला दानिएलाचा 6वा अध्याय आणि वचन 10 जे आहे, ज्यावेळेस आपण ते वाचतो, दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 10 ज्यावेळेला आपण वाचतो, तर त्या वचन 10 मध्ये पहा कशा प्रकारे दानिएलाने प्रार्थनेवरती भर दिलेली होती. आणि दानिएलाने जी भर प्रार्थनेवरती दिली त्याहून आपल्याला दानिएलाचा परमेश्वरासोबत असलेला जो प्रामाणिकपणा आहे तो दिसून येतो. कोणीतरी वाचण्यासाठी मला ते मदत करा. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या येरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. आता बघा, दानियल हा अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ती जी विपरीत परिस्थिती जर कोणती आहे तर ती आपल्याला 6व्या अध्यायाचा जे काही हेडलाईन आहे त्यानुसार आपल्याला ते समजून येते की सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलाला जे आहे टाकण्यात येणार होतं. आणि दानिएला विरुद्ध जे काही षडयंत्र ना, जे काही अध्यक्ष आहे, प्रांत अधिकारी आहे, त्यांनी केलेलं होतं. आणि त्या षडयंत्रानुसार दानिएल आता विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेला आहे. आणि इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये दानिएल अडकलेला असताना देखील आपण पाहतो की तो त्या विपरीत परिस्थितीला घेऊन कुठल्याही प्रकारे चिंताग्रस्त झालेला नाहीये. त्या विपरीत परिस्थितीला घेऊन कुठल्याही प्रकारचे भय किंवा टेन्शन त्याने घेतलेलं नाहीये. तर त्या विपरीत परिस्थितीमध्येही दानिएल काय करत आहे माहिती का? परमेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने त्याच्या ज्या खोली आहे, त्याच्या खोलीच्या जे खिडक्या होत्या त्या उघडत होत्या, त्याकडे त्याने तोंड केलं. आणि बघा, आपले गुडघे टेकून त्याने दिवसातून 3 वेळेस प्रार्थना केली. आणि परमेश्वर देव हा किती चांगला आहे त्याच्या त्या चांगुलपणाबद्दल त्याला धन्यवाद दिला. आणि बघा,
दानिएलाचं प्रार्थनामय जीवन आपल्याला हे शिकवतं की दानिएल हा परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालला. जर तुम्हाला देवासोबत प्रामाणिकपणे चालायचं आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा निर्णय घेतला पाहिजे की मी अब्राहमासारखं देवावर पूर्णपणे विश्वास ठेवाल. तुम्हाला जर परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे जर चालायचं आहे तर तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की मी माझ्या परमेश्वर देवाचा धन्यवाद करेल आणि मी माझ्या देवाकडं प्रार्थना करून त्याच्याशी प्रामाणिक जे आहे ते राहील. विपरीत परिस्थितीमध्ये लक्ष द्या, ही जी परिस्थिती आहे ना, जी अब्राहमावरती आली, जी दानिएलावरती आली, ती काय त्यांना आवडणारी परिस्थिती नव्हती. अब्राहमाला त्याचा देश सोडावा लागला, त्याच्या बापाचं घर सोडावं लागलं, त्याचे जे आप्तजन आहे त्यांना त्याला सोडावं लागलं आणि परमेश्वराने दाखवलेल्या त्या देशामध्ये त्याला जावं लागलं. ह्या ठिकाणी दानिएला करता देखील त्याला आवडणारी परिस्थिती नाहीये. दानिएलाच्या विरोधामध्ये वचन 6 मध्ये असं लिहिलेलं आहे की अध्यक्षांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधामध्ये जे काही मंत्री आहे, प्रांत अधिकारी आहे, सरदार आहे, ह्या सर्वांनी दानिएलाच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं आणि अशा प्रकारची विपरीत परिस्थिती त्याच्या समोर उभी केली की ज्या परिस्थितीला घेऊन दानिएल जो आहे ना तो काय होईल माहिती का, नाश पावल. पण लक्ष द्या, कुठल्याही प्रकारच्या विपरीत भयदायक परिस्थितीमध्ये दानिएल कचरला नाही, तो घाबरला नाही, तो कचरला नाही. देवाचं सांगतं की त्याने यरूशलेमच्या दिशेकडं आपल्या ज्या खिडक्या आहे त्या उघडल्या आणि गुडघे टेकून नित्य नियमाने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली आणि तो किती चांगला आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद. प्रार्थना करून तो परमेश्वरासोबत प्रामाणिक जे आहे तो त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर आपल्याला खरंच देवासोबत प्रामाणिक चालायचं आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं जे वचन आहे ना ते वचन वाचून त्यावर ध्यान करणं गरजेचं आहे. लक्ष द्या, सतत प्रार्थना आणि वचन वाचल्याने त्यावर ध्यान केल्याने आपली प्रामाणिकता जी आहे ना परमेश्वरामध्ये अधिक दृढ जी आहे ती होत असते. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे, परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालण्याकरता आपण काय केलं पाहिजे, आपण सतत प्रार्थना केली पाहिजे आणि आपण परमेश्वराचं जे वचन आहे ते वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं की तुम्ही परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालण्याकरता काय करत आहात, त्यावेळेला ब्रदर सुभाष यांनी सांगितलं की परमेश्वराचं वचन मी वाचतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही वचन वाचतात आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात ना त्याहून हे कळतं की तुम्ही देवाशी प्रामाणिकपणे चालण्यामध्ये इच्छुक आहात आणि हेच तर देवाला पाहिजे आहे. देव हीच तर तुमच्याकडनं अपेक्षा करत आहे की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, माझ्या मुलाने, माझ्या मुलीने माझ्याकडं प्रार्थना करावी आणि माझं वचन रोज वाचून त्याप्रमाणे चालावं. ही तर अपेक्षा देव करत आहे. आणि हे करूनच आपण परमेश्वराशी प्रामाणिक आहो हे काय करू शकतो माहितीये का, दाखवू शकतो. त्यातला जो तिसरा मुद्दा आहे तो हा आहे देवासोबत प्रामाणिकपणे चालण्या संदर्भाचा, सत्य बोलणे आणि प्रामाणिक जीवन जगणे. देव हा त्याच्या लेकरांकडनं ह्याच गोष्टींची अपेक्षा करत आहे की त्याच्या लेकरांनी नेहमी खरं बोललं पाहिजे आणि त्याच्या लेकरांनी नेहमी प्रामाणिक जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो की ज्यांच्याकडनं परमेश्वर देवाने खरं बोलण्याची अपेक्षा ठेवली, ज्यांच्याकडनं परमेश्वर देवाने प्रामाणिक जीवन जगण्याची अपेक्षा ठेवली, त्यांनी परमेश्वराच्या त्या अपेक्षेप्रमाणे वागणूक न केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ते लोक जर कोण आहे तर आपल्याला ते लोक प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय आपण काढू. प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 1 पासून 10 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी हनन्या आणि सफेरा आहे. आणि हनन्या आणि सफेरा ह्यांना त्या ठिकाणी
आपण पाहतो की परमेश्वराच्या इच्छेची पूर्तता त्यांच्याकडनं व्हावी म्हणून देवाने त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती, पण ते त्या अपेक्षेमध्ये टिकून न राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यांनी सत्य बोलणं जे आहे ते आपल्या जीवनामध्ये टाळलेलं होतं. त्यांनी प्रामाणिकपणे जीवन जगणं जे आहे ना ते सोडलेलं होतं. आणि अनेक वेळा परमेश्वराच्या अपेक्षेची पूर्तता ही तुमच्याकडनं होऊ नये म्हणून तुमच्या देखील जीवनामध्ये अशा काही प्रसंगाला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं, ज्या प्रसंगाला हनन्या आणि सफीराला सामोरे जावं लागलं. पण लक्ष द्या, त्यावेळेला आपण निर्णय घेण्यामध्ये चुकू नये. हनन्या आणि सफीरा जे आहे ना ते निर्णय घेण्यामध्ये चुकले आणि ते देवाशी जे आहे खोटं बोलले. देवाशी जे आहे ते अप्रामाणिकपणे जीवन जगले देवासमोर. आणि लक्ष द्या, ह्या अशा प्रकारच्या वागणुकींना परमेश्वर देव कधीच जे आहे ते खपून घेत नाही. अशा प्रकारच्या बोलण्याला परमेश्वर देव जो आहे तो कधीच खपून घेत नाही. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपण परमेश्वरासमोर ज्यावेळेस जातो ना त्यावेळेला आपण परमेश्वराजवळ ही प्रार्थना करायचं कधी विसरू नये की हे देवा मला खरं बोलणारं हृदय दे. हे देवा मला प्रामाणिकपणे जीवन जगणारं व्यक्तिमत्व तुम्हाला ते दे. आणि देव तर तुम्हाला देईल. चर्च लक्ष द्या, कारण ह्या जगामध्ये तुम्ही देवाच्या अपेक्षेची उपेक्षा करावी ह्या अनुषंगाने अनेक प्रलोभन तुमच्यावरती येतील, पण त्या प्रलोभनाला तुम्ही बळी जाऊन देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये, देवाच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये तुम्ही जाऊ नये. म्हणून तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे. आणि स्वतःला जपण्याकरता तुम्ही जर काही करू शकता तर देवाकडे जाऊन तुम्ही हे म्हणू शकता की देवा मला खरं बोलणारं हृदय मला तू दे. तुम्ही देवाला हे म्हणू शकता की देवा माझ्यामध्ये जीवन जगण्यासंदर्भाचा प्रामाणिकपणा दे. आणि देव तो तुम्हाला देईल. चर्च लक्ष द्या, ज्या वेळेला आपण खोटेपणा आणि कपट टाळून सत्य बोलतो ना त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने पारदर्शकता जी आहे ना ती येत असते. आणि तुमच्या जीवनामध्ये पारदर्शकता असावी ही देवाची इच्छा आहे, कारण त्या पारदर्शकतेमुळे देवाचं गौरव होतं. त्या पारदर्शकतेमुळं लोक देवाला ओळखू लागतात. चर्च आणि म्हणून तुम्ही ह्या दिवसांमध्ये फक्त परमेश्वरावरती पूर्ण विश्वास अब्राहमासारखाच न ठेवा, तर तुम्ही दानिएलासारखी प्रार्थना देखील केली पाहिजे. आणि त्या बरोबरच चर्च देवाचं सांगतं की तुम्ही खरं जे आहे ते बोलण्याचा निर्णय नेहमी जीवनामध्ये घेतला पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे जे आहे ते चालण्याचा निर्णय जे आहे तुम्ही जीवनामध्ये जे आहे ते घेतला पाहिजे. आणि पुढचा जो भाग आहे तो हा आहे, चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे देवासोबत प्रामाणिकपणे चालण्यासंदर्भाचा. प्रलोभनाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अनेक प्रकारचे प्रलोभन आहे. जर त्यावरती विचार करत गेलो तर खूप वेळ लागेल. त्यावरती जर शिकवत गेलो तर अनेक अनेक गोष्टी त्यावरती शिकवता येऊ शकतात. परंतु लक्ष द्या, ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रलोभन येतात त्या वेळेला आपण त्या प्रत्येक प्रलोभनाला आपल्या जीवनात नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 39वा अध्याय आणि त्याचं वचन 9 वाचतो ना त्या ठिकाणी एक प्रलोभन जे आहे योसेफाच्या जीवनामध्ये आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा, योसेफ त्या प्रलोभनाला नाही म्हटला. योसेफ त्या प्रलोभनापासून पळून गेला. बघा, ते वचन वाचण्यासाठी मला मदत करा. उत्पत्तीचे पुस्तक 39वा अध्याय आणि वचन 9 आपण वाचू यावेळेला. वचन 9, या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात, म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? व्हेरी गुड. त्या ठिकाणी योसेफाला प्रलोभनाचा सामना करावा लागला पोतिफराच्या पत्नीच्या द्वारे. परंतु योसेफ त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्या पोतिफराच्या पत्नीला म्हणाला की एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी परमेश्वराविरुद्ध पाप कसं करू? चर्च लक्ष द्या, ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर प्रलोभन येतात
ते प्रलोभन तुम्हाला परमेश्वरासोबतच्या त्या नातेसंबंधामधून तोडण्याकरता येत असतात, किंवा तुम्ही परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालत असताना तुम्ही देवाशी प्रामाणिकपणे वागू नये, चालू नये म्हणून तुम्हाला त्या प्रामाणिकतेपासून दूर घेऊन जाण्याकरता तुमच्या जीवनामध्ये प्रलोभन येत असतात. आणि योसेफ हा तरुण मुलगा आहे, त्याच्या समोर अनेक प्रकारचे प्रलोभन आहेत, पण त्या प्रत्येक प्रलोभनामध्ये त्याने काय निवडलं माहिती का? त्याने निवडलं ते हे की मी परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालल, मी माझ्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारच्या प्रलोभनाला जागा देणार नाही, मी प्रत्येक प्रलोभनाला नाही म्हणायला शिकत. आणि त्या ठिकाणी तो नाही म्हटला. लक्ष द्या, देवासोबत प्रामाणिकपणे चालणं ह्या वर्तमान समयामध्ये खूप सोपं नाहीये, आणि ते सोपं समजू पण नका. कारण तुम्ही अनेक प्रलोभनाला तोंड देत असताना प्रलोभनाची इच्छा हीच असते की तुम्ही कुठंतरी हो म्हणावं त्याला, आणि परमेश्वराच्या प्रामाणिकतेपासून तुम्ही दूर जावं, हीच ती इच्छा होती योसेफाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्या प्रलोभनाची. पण लक्ष द्या, आपण पाहतो की त्याच्यामध्ये देवाचं भय होतं, देवाविषयीचं प्रेम त्याच्यामध्ये होतं, आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की इतकं मोठं पाप करून मी देवाच्या विरोधामध्ये जाणार नाही. आपण आपल्या जीवनामध्ये योसेफाकडनं शिकू शकतो. चर्च, अनेक वेळा आपल्या समोर अनेक प्रलोभन येतात, आणि त्या प्रलोभनाला आपण आपल्या जीवनामध्ये नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं, जगाशी मैत्री देवाशी काय आहे माहिती का? वैर आहे. आणि जगाशी मैत्री तुम्ही करावी प्रलोभनाच्या साह्याने, हीच तर सैतानाची इच्छा आहे. लक्ष द्या, निवड ही आपल्याला करायची आहे की आपण देवासोबत प्रामाणिकपणे चालायचं आहे, का सैताने आपल्या जीवनामध्ये आणलेले जे प्रलोभन आहे त्याला हो म्हणून सैतानाबरोबर प्रामाणिकपणे चालायचं आहे. आपल्याला ठरवायचं आहे, आणि आपण योग्य तो निर्णय जो आहे ना घेणं गरजेचं आहे. कारण योसेफाने योग्य निर्णय घेतला. तो म्हटला, मला या गोष्टी करून देवाविरुद्ध पाप करायचं नाहीये, 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 बस. त्याने तो निर्णय घेतला, आणि त्याच्या त्या निर्णयावरून हे कळतं की तो देवासोबत त्याच्या तरुणपणामध्ये प्रामाणिकपणे चालला. अब्राहम प्रामाणिकपणे चालला 20 वर्षाच्या बाबतीमध्ये. दानियल जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना करण्याच्या बाबतीमध्ये विश्वासाने जे आहे तो चालला. चर्च, देवाचं धन्यवाद करण्याच्या बाबतीमध्ये तो विश्वासाने चालला. हनन्या आणि सफेरा हे विश्वासाने चालले नाही, त्या ठिकाणी त्यांना पैशाचा लोभ त्या ठिकाणी आला, आणि ते देवासोबत खोटं बोलले, त्यांचं जीवन देवासोबत प्रामाणिक नव्हतं. आपल्याला ठिकाणी पाहायला भेटतं की योसेफाच्या जीवनामध्ये देखील त्या ठिकाणी व्यभिचाराचं जे प्रलोभन आहे तरुणपणामध्ये आलेलं होतं, परंतु त्याने त्या प्रलोभनाशी हात मिळवणी करून देवाच्या विरोधात पाप करण्याचा निर्णय घेतला नाही. तो म्हटला, नाही, मी इतकं मोठं पाप करणार नाही. आणि त्याच्या त्या निर्णयावरून हे कळतं की तो आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालला. आपण देखील परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चाललं पाहिजे. देवाची हीच तर अपेक्षा आहे की आपण त्याच्यासोबत प्रामाणिकपणे चालावं. पुढचा जो मुद्दा आहे 5वा, तो हा आहे की परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? तर परमेश्वराच्या ज्या काही आज्ञा आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे, तर आपण परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालत आहोत हे त्या आज्ञा पालनातून दिसून येतं. चर्च, बघा वचन काय सांगत आहे. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 22 आपण वाचतो, त्या वचन 22 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. प्रेज द लॉर्ड. देवाने नोहाला जे काही सांगितलेलं होतं ते सर्व त्याने केलं. बरं, नोहाला परमेश्वर देवाने काय काय सांगितलं होतं, तर त्या सर्वांची लिस्ट आपल्याला पाहायला भेटती 6व्या अध्यायामध्ये.
6वा जो अध्याय आहे ना, 6वा अध्याय, आणि त्या 6व्या अध्याय जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून आपल्याला वचन 21 पर्यंत परमेश्वर देवाने नोहाला जे काही करण्यासाठी सांगितलेलं होतं ते सर्व त्याने केलं. म्हणजे काय, नोहाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं, आणि परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्याच्या द्वारे नोहाने हे दाखवलं की तो परमेश्वरासोबत चालत असताना प्रामाणिक राहील. देवाचं आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हे सांगणं आहे की ज्याप्रमाणे अब्राहम विश्वासामध्ये चालला, ज्याप्रमाणे दानियल जो आहे ना, दानियल प्रार्थनेमध्ये आणि वचनाच्या मननामध्ये चालला, ज्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं की योसेफ जो आहे ना, तो प्रलोभनाला नाही म्हणून देवाला हो म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे चालला, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो की नोहा देखील परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत प्रामाणिकपणे चालला. आपण देखील आपल्या जीवनामध्ये ह्या प्रत्येक भागामध्ये प्रामाणिकपणे चाललं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आणि जर आपण देवाच्या आज्ञेचं जर पालन केलं ना, तर आपल्यावर देवाची कृपा दृष्टी होती, जी कृपा दृष्टी नोहावरती झाली. नोहा ज्या काळामध्ये जगत होता ना, लक्ष द्या, नोहा ज्या काळामध्ये जगत होता ना, तो काळ खूप चांगला नोहासाठी, त्याच्या लेकरांसाठी, त्यांच्या सुनेसाठी, बायकोसाठी नव्हता. खूप चांगला काळ नव्हता तो. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. वचन 6:1 मध्ये काय म्हटलेलं आहे? नंतर भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या. आणि वचन 6वं, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. परमेश्वराला काय झालं माहितीये का? मानव निर्माण केल्याचा अनुताप झाला, अनुताप. रसुभाष वचन 5 पण वाचा, का अनुताप झाला बघा. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. परमेश्वराने काय बघितलं बघा, परमेश्वराने काय बघितलं बघा. परमेश्वराने मानवाची दुष्टाई फार वाढली आहे हे बघितलं. आणि सेकंड गोष्ट परमेश्वराने काय बघितलं बघा, त्यांच्या मनामध्ये येणारे विचार एक सतत वाईट आहे. आणि अशा वाईट लोकांमध्ये एक धार्मिक पुरुष ज्याचं नाव नोहा आहे, तो आणि त्याचा परिवार राहत होता, 8 जण. विचार करा, ह्या जगामध्ये परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की आपण नोहासारखं देवाच्या आज्ञेचं पालन करत देवासोबत प्रामाणिकपणे चालावं. ह्या जगाशी हात मिळवणी करू नये, ह्या जगाच्या कोणत्याही रीत आपण स्वीकारू नये. ही देवाची इच्छा आहे. काय आपण देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो का आपण आपल्या स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देतो? काय आपण देवासोबत चालण्यामध्ये प्रामाणिक आहे का आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींमध्ये चालण्यामध्ये प्रामाणिक आहोत? वचन स्पष्टपणे सांगतं की नोहाने परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञेचं पालन केलं. उत्पत्ती 6:22 मध्ये देवाच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे देवासोबत प्रामाणिकपणे चालणं हे आहे चर्च. आणि देवाला आपण हे म्हटलं पाहिजे की देवा, मला तुझ्यासोबत प्रामाणिकपणे चालण्याची इच्छा आहे, चालण्यासाठी मला मदत कर. देव तुम्हाला मदत कर. हो, देव तुम्हाला मदत कर. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, संकटातही परमेश्वरावरती अवलंबून राहा, स्थिर राहा. संकटातही परमेश्वरावरती अवलंबून राहा. संकट तुम्हाला परमेश्वरावरती अवलंबून राहू देणार नाही. संकट तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार घेऊन येईल
आणि तुमचा त्याच्यावरती असलेला जो काही भरोसा आहे तो उडवण्याचा प्रयत्न करा, तो कमी करण्याचा प्रयत्न करा. पण त्या संकटामध्येही तुम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहायला पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण इयोबाचं पुस्तक काढतो, इयोबाचं पुस्तक पहिला अध्याय, आणि त्या इयोबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये 21 आणि 22 वचन आपण वाचू. बघा, इयोब हा जो व्यक्ती होता ना, सांत्विक होता, देवाचं भय धरणार होता, सरळ पुरुष होता, पापापासून दूर राहायचं. बघा इयोब कसा होता माहिती का? कोणीतरी पहिला अध्याय पहिलं वचन वाचा इयोबाचं पुस्तक. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. व्हेरी गुड. बघा इयोब हा कसा पुरुष होता? इयोब हा सांत्विक होता. इयोब हा सरळ चालणारा होता. इयोब हा देवाचं भय धरणारा होता. इयोब हा सर्व प्रकारच्या पापापासून दूर राहायचा, आणि इतकं चांगलं जीवन जगल्यानंतरही त्याच्या जीवनामध्ये त्याला अतिशय भयानकरित्या संकटाचा सामना करावा लागला, आणि त्या संकटामध्येही तो देवावरती स्थिर अवलंबून आहे. बघा वचन 21 आणि 22 काय म्हणत आहे. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच तेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. या सर्व प्रसंगात येस वाचा. या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. तुम्हाला माहिती आहे की इयोबाच्या जीवनामध्ये काय झालं होतं? वचनामध्ये स्पष्टपणे सांगितले, पहिला अध्याय जेव्हा तुम्ही वाचाल ना, तिथं वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याच्याकडं जितके पण संपत्ती होती ना, जितकं पण त्याच्याकडे सेवक होते ना, त्याचे उंट त्या ठिकाणी आपण पाहतो की लुटून नेण्यात आले. त्याचे जे मेंढर आहे ना, ते लुटून नेण्यात आले. त्याच्या सेवकांना तलवारीने जे आहे ना, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला. त्याच्या मुलाच्या घरी त्याचे मुलं एकत्र मेजबानी करत असताना अकस्मात ज्या घरामध्ये ते जमलेले होते ना, लक्ष द्या, ते घर त्यांच्यावरती पडलं आणि सर्वजण जागेवरती मरण पावले. एका क्षणामध्ये त्याच्या जीवनामध्ये जे काही होतं ना, ते सर्व नाहीस झालं. त्याच्याकडे काय होतं माहिती का चर्च? बघा वचन 2-3 वाचा, वचन 2-3 आणि 4. त्याला त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते, आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीत बोलवीत. येस. कसा होता योग? गरीब होता. 7,000 मेंढर, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या, 500 गाढवी, एवढं त्याचं धन होतं. त्याचा परिवार फार मोठा होता, आणि असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकांमध्ये थोर होता, श्रीमंत होता. पण काही क्षणामध्येच सर्व काही नाश झाला. तुम्हाला काय वाटतं? इयोबाच्या जागेवरती आपण असतो तर आपण वचन 22 प्रमाणे आपली साक्ष असती का? वचन 22 प्रमाणे आपण ही साक्ष दिली असती का? देवावरती अनुचित कृत्य केल्याचा आरोप इयोबाने केला नाही, आपण असतो तर केला असता. लक्ष द्या, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इयोबाच्या जीवनामध्ये इतकं मोठं संकट आल्यानंतरही इयोब परमेश्वरावरती अवलंबून राहिला.
त्याने परमेश्वराला दोष दिला नाही की तू हे काय केलं. माझ्या मुलांचं, माझ्या मुलींचं, माझ्या उंटांचं, माझ्या गाढवांचं, माझ्या बैलांचं, माझ्या मेंढरांचं हे काय केलं तू. त्याने परमेश्वर देवाला अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर ठेवला नाही. तो काय म्हटला माहिती का वचन 21 मध्ये, मी माझ्या मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच नग्न जे आहे ते परत जाणार आहे. हे उंट, बकऱ्या, शेळ्या, बैल, जोड्या, काय गाढवी वगैरे असं लेकर, हे मी काहीच आणलं नाही जगामध्ये येते वेळेस, काहीच आणलं नाही. आणि मी जाताना पण काही घेऊन जाणार नाही. हा पण जगामध्ये असताना ज्याने मला पुत्र दिल्या, कन्या दिल्या, मेंढर दिले, उंट दिले, बैल दिले, गाढव दिले, धन दिलं, पैसा दिला, जमीन दिली, नौकर चाकर दिले ना, त्या देवाचा मी धन्यवाद करतो. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. लक्ष द्या, ते राहिलं काय नसलं काय, त्याने देवाला धन्यवाद दिला आणि देवाने त्याच्या बरोबर वाईट केलं अशा प्रकारचा आरोप त्याने देवावरती केला नाही. त्याच्या जीवनातून हे दिसून येतं की तो परमेश्वरासोबत प्रामाणिकपणे चालणारा व्यक्ती होता. आपल्या जीवनाचं अवलोकन करू आपण. काय आपण ह्या भागामध्ये परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यासोबत प्रामाणिकपणे चालू का. योबाच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे. आपल्याला हे करता आलं पाहिजे आणि हे करता यावं म्हणून आपण परमेश्वर देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा मला सांत्विक बनव, देवा मला सरळ चालणारा बनव, देवा मला तुला भिवून राहणारा व्यक्ती बनव, देवा मला सर्व प्रकारच्या पापापासून दूर राहणारा व्यक्ती बनव, तर मी अशा प्रकारे तुझ्यासोबत प्रामाणिकपणे चालू शकतो. चर्च योग हा आपल्याला हे शिकवतो की संकटातही देवावरती पूर्णपणे स्थिर राहा, डगमगू नका. त्या अशोकाच्या झाडासारखं वारं आलं का त्याच्यावर असं होतं, किंवा समुद्रावरती असलेली जसली जी जहाज आहे ना ती बघा, ती लाटांवरती असेल. असं जीवन नकोय आपलं चर्च. आपलं जीवन स्थिर जे आहे ते असलं पाहिजे. लक्ष द्या, अडचणी आल्या तरीही देवावरील विश्वास जो आहे ना तो आपला डळमळू नका. युवाच्या डळमळला नाही. युव म्हणाला, धन्य त्या देवाचं नाव ज्याने दिलं त्याने नेलं, ज्याने मुलं दिले त्याने मुलं नेली, ज्याने मुली दिल्या त्याने मुली नेल्या, ज्याने सर्व धन संपत्ती त्याने ते नेली. आणि वचन सांगतं की संकटातही तो देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवून होता, तो डळमळला नाही. आणि शेवटचा मुद्दा हा आहे, परमेश्वराची इच्छा शोधणे आणि तिच्या अनुषंगाच्या प्रमाणे चालणं. परमेश्वराची इच्छा काय आहे ती शोधणे गरजेचं आहे आणि ती शोधण्यासाठी आपल्याला बायबल वाचणं गरजेचं आहे. तर परमेश्वराची इच्छा समजेल आणि मग त्याप्रमाणे चालता येईल. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, लूकऋष्य वर्तमान 22वा अध्याय आणि त्याचं जे 42 वचन आहे ते आपण वाचू. लूक 22वा अध्याय आणि वचन 42. लूक 22:42 वचन. हे पित्या, तुझी इच्छा असली तरी हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी प्रभूची प्रार्थना आहे. वधस्तंभावर जाण्या अगोदर गेतशेमनी बागेमध्ये प्रभू ख्रिस्ताने ही प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याची प्रार्थना बघा काय आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या इच्छेला प्राधान्य दिले नाही. येशूने परमेश्वर पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं आणि स्वतःला
त्या क्रूसावरती अर्पण केलं. ह्या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देण्यापेक्षा देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तर आपण देवासोबत प्रामाणिकपणे चालत आहोत हे त्यातून दिसून येतं. येशू हा पित्यासोबत प्रामाणिकपणे चालला हे समजून घेण्यासाठी ह्या वचनामध्ये येशू अशी प्रार्थना करत आहे, हे पित्या, माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. ह्या जगामध्ये राहत असताना देवाची इच्छा काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे. पवित्र शास्त्र तुम्हाला देवाची इच्छा सांगल आणि देवाची इच्छा समजल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या इच्छा पूर्ण करू इच्छिता ना, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तुम्ही वाटचाल करताना देव तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमचा प्रामाणिकपणा देवालाच नाही तर जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, जे लोक तुमच्या बरोबर राहतात, त्यांना तो दिसून येतो. आणि लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे, आपल्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला आपण आपल्या जीवनामध्ये महत्व दिलं पाहिजे. आणि मग आपण देवाशी प्रामाणिक आहोत हे जे आहे देवाला दिसल, हे आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांना दिसल. देवासोबत प्रामाणिक राहण्याकरता आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो, ज्या अब्राहमाने केल्या, ज्या दानिएलाने केला, ज्या नोहाने केल्या. चर्च, आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे ज्या इयोबाने केल्या आणि ज्या येशूने केल्या. हे सर्व देवासोबत प्रामाणिकपणे राहील. आपल्याला देखील प्रामाणिकपणे राहायचं आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. सर्वांना प्रेज द लॉर्ड.